गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असा काही धक्का दिला की महाविकास आघाडीचे नेते अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत। ठाकरेंचे 6 खासदार आणि खंदे मोहरे सचिन अहिर शिंदे गटात गेले, पण हा पहिला भूकंप शांत होतो ना होतो तोच आता मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमधून अशी काही बातमी समोर आली आहे ज्या शरद पवारांनी महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली, ज्या शरद पवारांचा पक्ष तब्बल 60 वर्ष भाजपच्या विचारसरणी विरोधात लढत आलाय, त्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वात ज्येष्ठ आणि विश्वासू नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत गुप्त बैठक पार पडली। स्वतः जयंत पाटील यांनी या भेटीला दुजोरा दिलाय। आता संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदेंच्या महाभूकंपानंतर आता थेट शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणार का? ऑपरेशन टायगर नंतर आता पवारांचा पक्ष कोणती नवी चाल खेळतोय? आज आपण या गुप्त बैठकीची संपूर्ण इनसाइड स्टोरी आणि पडद्यामागची खरी राजकीय समीकरणं सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एका अत्यंत गुप्त राजकीय हालचालीने। एकीकडे उद्धव ठाकरे आपल्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतायत, ऑपरेशन टायगरच्या बंडखोरांवर हल्लाबोल करतायत, तर दुसरीकडे मुंबईच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये पडद्यामागे काहीतरी वेगळं शिजत होतं। भाजपचे दिल्लीतील वजनदार नेते विनोद तावडे आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली। विश्वसनीय सूत्रांनी आणि एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार ही बैठक केवळ चहा पाण्यासाठी किंवा औपचारिक नव्हती, तर या बैठकीत अत्यंत गंभीर विषयावर चर्चा झाली। विषय हा होता की जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत म्हणजेच एनडीए मध्ये सहभागी झाला तर त्यांच्या वाट्याला सत्तेत काय येऊ शकतं, जागा वाटपाचं मंत्रिपदाचं गणित काय असू शकतं। धक्कादायक बाब म्हणजे विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी तातडीने राष्ट्रवादीच्याच एका अत्यंत वरिष्ठ नेत्यासोबत दुसरी बैठक घेतली आणि जर पक्ष सत्तेत जात असेल तर आपली नेमकी भूमिका काय असायला हवी याची चाचपणी केली। जेव्हा प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी विनोद तावडेंची भेट झाल्याचं उघडपणे मान्य केलं। मात्र नेहमीच्या राजकीय शैलीत ही भेट केवळ अनौपचारिक होती असं म्हणत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला। पण राजकारणात कोणतीही भेट विनाकारण अनौपचारिक नसते हे जनता आता ओळखून आहे। या गुप्त भेटीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला। यावर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी तातडीने पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। सुप्रिया सुळे म्हणाल्या की पाटील आणि तावडे यांच्यात काय बैठक झाली याबद्दल मला काहीही माहिती नाहीये, पण विनोदजी आणि आम्ही अनेकदा एकत्र भेटतो, आम्ही एकाच कमिटीत आहोत। गेल्या महिन्याभरात माझी आणि विनोद तावडेंची तब्बल 21 वेळा भेट झाली आहे आणि तिथे भाजपचे अध्यक्ष आणि इतर अनेकही नेते उपस्थित असतात। सुप्रिया सुळेंनी या भेटीला व्यावसायिक आणि कमिटीच्या कामाचे स्वरूप देऊन राजकीय चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शरद पवारांचे नातू आणि आक्रमक आमदार रोहित पवार यांनी मात्र ही चर्चा थेट फेटाळून लावली। रोहित पवार म्हणाले की आम्ही एनडीए सोबत जाणार या चर्चेत काहीही तथ्य नाहीये। शरद पवारांचा पक्ष 60 वर्ष केवळ भाजपच्या विरोधात लढलेला पक्ष आहे, त्यामुळे भाजप सोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पण मित्रांनो, पडद्यामागची सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आणि 10 आमदारांची ताकद आहे। राजकारणात सत्तेशिवाय राहणं कठीण असतं हे स्थानिक नेत्यांना चांगलं ठाऊक आहे। त्यामुळे काँग्रेस सोबत विरोधी पक्षातच सडायचं की एनडीए सोबत जाऊन सत्तेचा वाटा घ्यायचा, यावरून पवारांच्या पक्षात 2 स्पष्ट मतप्रवाह निर्माण झाले आहेत। म्हणूनच शरद पवारांनी आपल्या एका अत्यंत ज्येष्ठ नेत्यावर सर्व आमदार आणि खासदारांशी चर्चा करून त्यांची नेमकी इच्छा काय आहे हे जाणून घेण्याची म्हणजेच चाचपणी करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे, अशी खात्रीशीर माहिती समोर येते। मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे स्टार डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केलं होतं। एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की जर आम्हाला भाजप किंवा एनडीए कडून कोणतीही अधिकृत ऑफर आली तर आम्ही त्यावर नक्कीच विचार करू। अमोल कोल्हेंच्या या विधानाने महाविकास आघाडीत प्रचंड गदारोळ माजला होता।
वाद वाढल्यानंतर त्यांनी सारवासारव करत आपल्या विधानातून माघार घेतली होती. या नवीन घडामोडींमुळे सर्वात मोठा संभ्रम कुठे निर्माण झाला असेल तर तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण करून एनडीए सोबत राहण्याची जोरदार चर्चा रंगली होती. पण अजितदादांच्या अपघाती निधनामुळे तो प्रश्न अनुत्तरितच राहिला. आता जर शरद पवारांची मूळ राष्ट्रवादीच थेट एनडीए मध्ये येत असेल तर मग आपली पक्षातली जागा काय या विचाराने अजितदादांच्या गटात अस्वस्थता आहे. तरीही नवाब मलिक यांच्या कन्या आणि आमदार सना मलिक यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं की जर शरद पवार स्वतः एनडीए सोबत येत असतील तर आम्हाला आनंदच होईल. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी एनडीए मध्ये येण्याचा निर्णय हा उच्च पातळीवर पक्ष नेतृत्वाचा असतो असं म्हणत सावध पवित्रा घेतला. आता यावर भाजपची भूमिका काय आहे तर भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांनी नेहमीप्रमाणे सूचक विधान केलं आहे की आमचे दरवाजे सर्वांसाठीच नेहमी खुले असतात. त्यांच्या या विधानामुळे चर्चेला आणखी बळ मिळालं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दिल्लीतून बोलताना हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावलं आहे. फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातून एनडीए मध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. आता महायुतीत जे पक्ष आहेत तेच कायम राहतील. आम्ही महाविकास आघाडीच्या किंवा पवारांच्या पक्षातील कोणताही आमदार किंवा खासदार फोडण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही आहोत. आता फडणवीस जरी नकार देत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा मोठे नेते एखाद्या गोष्टीचा उघडपणे नकार देतात तेव्हा तो पडद्यामागे त्याच गोष्टीची सर्वात मोठी तयारी सुरू असते. हा आजवरचा राहिलेला इतिहास आहे. शरदचंद्र पवार पक्षातील पहिल्या गटाचं स्पष्ट मत आहे की गेल्या 4 वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ पाहता सत्तेशिवाय राहणं म्हणजेच प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व धोक्यात घालण्यासारखं आहे. मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची फळी टिकवून ठेवण्यासाठी सत्तेत असणे हे गरजेचं आहे. काँग्रेस सोबत विरोधी पक्षात राहून पुढील 5 वर्ष संघर्ष करण्यापेक्षा महायुती सोबत म्हणजेच एनडीए सोबत जाऊन सत्तेचा वाटा घेतलेला बरा असा हा व्यावहारिक विचार एका बाजूला आहे. पक्षातील दुसरा गट हा पूर्णपणे शरद पवारांच्या पारंपरिक पुरोगामी आणि भाजप विरोधी विचारसरणीशी बांधील आहे. या गटाचे म्हणणं आहे की ज्या भाजप विरोधात लढून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सहानुभूती आणि मतं मिळवली त्याच भाजप सोबत गेल्यास पक्षाची उरली सुरली विश्वासार्हताही जनतेच्या नजरेत संपून जाईल. हा गट काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबतच राहून संघर्ष करण्यास तयार आहे. एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगर नंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या चाचरपणीमुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ही खोचक टीका केली आहे. पवारांच्या पक्षाने आता स्वतःच ठरवावं लागेल की त्यांना सत्तेच्या मागे जायचं की पुरोगामी विचारांसोबत राहायचं आहे. पवारांची राष्ट्रवादी एनडीएला बाहेरून पाठिंबा देणार, थेट सत्तेत सामील होणार की हा केवळ महायुतीवर दबाव आणण्यासाठी शरद पवारांनी टाकलेले गुगली आहे हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एका प्रचंड मोठ्या भूकंपाची स्क्रिप्ट पूर्ण ताकदीने लिहिली जात आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत विरोधी पक्षात राहणं योग्य ठरेल की त्यांनी जयंत पाटलाच्या माध्यमातून एनडीए सोबत जाऊन सत्तेत सहभागी व्हावं का? तुमचे विचार, तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.